नमस्कार मित्रांनो, माझे नाव स्वीटी आहे. मी 23 वर्षाची तरुणी आहे. आम्ही दोघे बहिणी आहोत. माझ्या मोठ्या बहिणीचे लग्न झाले आहे. आम्ही दोघी बहिणी पण पाहायला छान आहोत. माझी मोठी बहीण सावळी आहे आणि मी थोडी गोरी आहे. त्यामुळे सर्वजण मला माझ्या मोठ्या बहिणीपेक्षा सुंदर म्हणतात. आता मी लवकरच मावशी बनणार होते, कारण माझी बहीण प्रेग्नेंट होती आणि लवकरच तिला बाळ होणार होते. म्हणून मला माझ्या बहिणीकडे जाण्यासाठी कॉल आला. तसे माझे घर सोडून दुसरीकडे एवढे दिवस जाण्याची माझी इच्छा नव्हती, पण नाईलाजाने जावे लागणार होते, कारण माझ्या आईने एवढी धावपळ होत नव्हती. आणि मी काही दिवसानंतर घरून ताईच्या घरच्यासाठी निघाले. मी तिथे पोहोचले तर घरी फक्त ताईच दिसली. ताईच्या घरी जिजूचा लहान भाऊ आणि त्याची आई राहत होती. जिजूच्या बहिणीचे लग्न झाले होते. माझ्या जिजूचा लहान भाऊ हा पाहायला फारच सुंदर होता आणि तो माझ्याकडे नेहमी बघत असायचा. तसेच तो माझ्या सोबत विनोद पण करत होता आणि मला पण त्याच्या सोबत बोलायला छान वाटत होते. पण ही गोष्ट काही वर्ष अगोदरची होती आणि मी इथे 3 वर्षांनंतर आले होते. मी ताईला विचारले घरचे कुठे गेले आहे, तर म्हणाली सासू तिच्या मुलीकडे गेली आहे आणि दीर कामाला गेला आहे. तसेच तुझे जिजू बाहेर गेले आहे, ते 2 दिवसांनी येणार. ताई आणि मी बोलू लागलो. बोलता बोलता वेळ कसा गेला समजलेच नाही. आणि संध्याकाळी माझ्या जिजूचा भाऊ आला. त्याचे नाव सागर आहे. तो आला तर मी ताईच्या खोलीत होते. त्याने वहिनीला आवाज दिला. ताई किचन मध्ये जाऊन चहा बनवू लागली आणि तेवढ्यात मी पण बाहेर आले. मी त्याला बघितले तर तो आधीपेक्षा सुंदर दिसत होता आणि बहुतेक जिम जात असल्यामुळे त्याची बॉडी पण दिसत होती. त्याने माझ्याकडे बघितले आणि स्माईल देऊन म्हणाला, केव्हा आली तू आणि नंतर बोलला, तू तर अगोदरपेक्षा अजूनच छान दिसत आहे. आता आम्ही बोलत होतो, पण त्याची नजर माझ्या सर्वीकडे जात होती. नंतर आम्ही जेवण केले आणि बसून होतो. माझे रात्रीचे कपडे थोडे मोकळे होते आणि त्याचे लक्ष पण माझ्या तिथेच होते. म्हणून मी तिथे जास्त वेळ न थांबता ताईच्या खोलीत आले. ताईच्या घरी 4 खोल्या होत्या. एका खोलीत ताई आणि जिजू राहायचे, दुसऱ्या खोलीत ताईचा दीर आणि सासू राहायची आणि तिसऱ्या खोलीत सामान होते. त्या दिवसानंतर घरचे जास्त काम मलाच करावे लागत होते, त्यामुळे सागर आणि माझे जास्त समोरासमोर येणे होत असायचे आणि तो माझ्या सोबत बोलत राहायचा. तो मला अनेक प्रश्न पण विचारू लागला आणि मी त्याच्या प्रश्नाचे उत्तर देत होते. तर तो मला म्हणाला, तुला माझा राग आला आहे का? तर मी त्याला म्हणाले, मला राग का येणार? तर म्हणू लागला, तू आली तेव्हापासून माझ्याशी बरोबर बोलत नाही आहे आणि फक्त मी बोलले तेव्हाच बोलते. तसेच मी प्रश्न केला त्याचेच उत्तर देते. मी त्याला म्हणाले, तू जसा विचार करतो तसे काही नाही आहे. तर म्हणाला, अगोदर आपण फार मस्करी करायचो, छान बोलत होतो, पण आता तू अगोदर सारखी बोलत नाही. तर मी त्याला म्हणाले, मी येऊन 4 दिवस झाले आहे आणि अगोदरचे दिवस वेगळे होते. तर तो मला म्हणाला, म्हणजे तुझ्या आयुष्यात कोणी तुला आवडणार आहे का? तर मी त्याला नाही म्हणाले. त्या दिवशी त्याच्या बोलण्यावरून असे वाटले की त्याला मी फार छान वाटते, पण तो सांगू शकत नव्हता. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जिजू आले तर मला फार छान वाटले, कारण जिजू आणि माझी फार जमायची आणि नेहमी ते माझ्याशी फारच चांगल्या पद्धतीने बोलायचे. जिजू आले त्या दिवशी आम्ही फार रात्रीपर्यंत गप्पा गोष्टी केल्या. पण हळूहळू माझ्या लक्षात येऊ लागले की सागर माझ्याकडे बघत असतो आणि त्याचे लक्ष माझ्या अनेक ठिकाणी असते. एकदा तो मला म्हणाला, चल तुला बाहेर काही खाऊ घालतो. मी त्याच्या सोबत गेले. मी गाडीवर थोडे दूरच बसले होते, पण तो गाडी थोडा जोरातच चालवत होता आणि मधात ब्रेक पण मारायचा. त्यामुळे मी अजून समोर येत होते आणि तो माझ्या त्या गोष्टीचा आनंद घेऊ लागला. त्यानंतर मला आवडेल ते त्याने खाऊ घातले. तसेच तो मला म्हणाला, फार दिवसानंतर आज दादा आला आहे, म्हणून त्यांना एकांत मध्ये बोलू दे. मला त्याचे हे बोलणे छान वाटले, कारण त्याला लहान लहान गोष्टी पण कळतात हे मला समजले होते. काही दिवसांनी ताईला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावे लागले. आता घरी सागर आणि मीच राहायचो, कारण दिवसभर जिजू हॉस्पिटलमध्येच राहत होते. फक्त काही वेळसाठी घरी यायचे. घरी तो आणि मीच असल्यामुळे सागर आपले काम करून आल्यानंतर माझी कामात मदत करायचा. मला त्याची मदत मिळून छान वाटायचे.
आणि तो कामावरून आल्यानंतर सुद्धा मला मदत करायचा. पण त्यावेळेस आमचा स्पर्श होत होता आणि त्यामुळे मनात कुठेतरी हरवून गेल्यासारखे वाटायचे. कधी कधी तोच मला चहा करून आणून देत होता, पण घरात आम्ही दोघेच असल्यामुळे तो माझ्या सोबत मन मोकळ्यापणाने बोलायचा. त्यामुळे त्याच्या मनातल्या अनेक गोष्टी बाहेर निघू लागल्या. मला त्याच्या सर्व गोष्टी समजल्या होत्या की त्याला मी फारच छान वाटते, पण त्याला सांगायला भीती वाटत असेल. तो मला नेहमी बाहेर फिरायला घेऊन जात होता. तसेच मला त्याने अनेक वस्तू खाऊ घातल्या आणि मला नवीन कपडे पण घेऊन देतो बोलला, पण मीच त्याला नाही म्हणाले. आता मला इथे राहून बरेच दिवस होऊन गेले होते आणि या दिवसात मला समजले की त्याचा स्वभाव फारच छान आहे. तसेच त्याला घरच्या लोकांची काळजी पण असते आणि आता तर तो माझी पण काळजी करू लागला. एकदा मी त्याला म्हणाले, तुम्ही माझी का मदत करता, मी करते पूर्ण कामे. तर म्हणाला, तू इथे काम करण्यासाठी आली आहे का? आणि नेहमी तू काम करतानाच दिसते, म्हणून मला बरे वाटत नाही. त्यामुळे तुझ्या कामात हातभार लावतो. त्याचे हे बोलणे मनाला लागण्यासारखे होते. नेहमी तो माझ्या जवळ राहण्याचा प्रयत्न करायचा. मला पण आता तो आवडू लागला होता. त्यामुळे त्याचे जवळ असणे मला छान वाटत होते. आता लवकरच डॉक्टरने ताईची डिलिव्हरी सांगितली होती. त्यामुळे आता त्याने काही दिवसाची सुट्टी घेण्याचा निर्णय घेतला, कारण हॉस्पिटलचे काम आणि मला पण जास्त कामाचा त्रास नको व्हायला म्हणून. असेच दिवस जाऊ लागले आणि आम्ही जवळ येऊ लागलो. आता तो नेहमीपेक्षा अजूनच जवळ येऊ लागला आणि मी पण त्याला काही म्हणत नव्हते, कारण आता मला पण छान वाटू लागले होते. आमच्या बोलण्यावरून आम्हा दोघांना कळून आले की आम्ही एकमेकांचे होत चालले आहोत. पण आम्हाला याचा आनंद वेगळाच येऊ लागला. त्याचे ते माझ्या डोळ्यात डोळे घालून बोलणे, त्यामुळे मनात अनेक हालचाली होत होत्या. आता ताईची डिलिव्हरी येण्याची वेळ जवळ आली होती. तसेच तो पण हॉस्पिटलमध्ये जास्त राहू लागला. जिजू घरी आले तेव्हा म्हणाले, 2-3 दिवसात तू मावशी होणार आहे. मला हे ऐकून अजून आनंद येऊ लागला आणि 2 दिवसानंतर रात्री ताईला एक गोड मुलगा झाला. मला त्या दिवशी जिजू आणि सागरचा कॉल आला होता, पण मी त्यावेळेस झोपून होते, म्हणून मला आवाज आला नाही. सकाळी उठले तेव्हाच सागर घरी आला. तो आला आणि मला बघताच फार घट्ट मिठी मारली आणि म्हणाला, मी काका झालो आहे आणि तू मावशी. हे ऐकून मला फार खुशी झाली, म्हणून मी पण त्याच्या मिठीला मजबूती दिली. पण त्या मिठीचा असर आमच्यावर दिसून येत होता. माझा होणारा स्पर्श त्याला छान वाटू लागला, म्हणून तो तसाच होता. माझ्या मनात पण या गोष्टी बऱ्या वाटत होत्या, म्हणून आम्ही काही क्षण असेच होतो. त्यानंतर एकमेकांकडे बघू लागलो आणि त्याने कशाचा विचार न करता माझ्यावर ठेवून दिले. आता मला काही कळायच्या अगोदरच या गोष्टी घडून आल्या होत्या, पण त्याच्या या वागण्यामुळे माझ्या अंगात आग पसरली होती आणि आम्ही त्या सहवासात पूर्णपणे वावरत जाऊ लागलो. तो तर अनेक गोष्टीचा आनंद घेऊ लागला आणि मी पण त्याला साथ देऊ लागले. एक एक करून पूर्ण गोष्टी दिसू लागल्या आणि आम्ही त्या गोष्टीचा आस्वाद घेऊ लागलो. त्या दिवशी आम्हाला 2 आनंदाच्या गोष्टी मिळाल्या. आम्ही फारच वेळ आपल्या कामात व्यस्त होतो, पण मला जिजूचा कॉल आला आणि ते मला हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी बोलले. त्यामुळे मी तिथून उठून तयारीला लागले. त्यानंतर तर आमचे वागणे बदलूनच गेले. पण तो मला म्हणाला, तुझी इच्छा असेल तर मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. मला हे ऐकून तर छान वाटले, पण मी त्याला म्हणाले, मी विचार करून सांगते. तसेच घरी पण विचारते. कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.